सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टीनंतर महाराष्ट्राच्या दिशेने नवीन संकट। शक्ती चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा ढगफुटी सदृश पाऊस होणार। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह राज्यात जोरदार पाऊस झाला होता, त्यामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र हे संकट दूर होत नाही, तोच महाराष्ट्रावर आणखी एक संकट घोंगावत आहे। हवामान विभागाने नुकताच राज्यातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा दिला आहे। येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याद्वारे देण्यात आला आहे। शक्ती चक्रीवादळ आणि हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता मच्छीमारांनी देखील खोल समुद्रात जाणे टाळावे, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। याशिवाय पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजवला आहे। या पावसात जवळपास 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आली आहे। मराठवाड्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे। बीड, धाराशिव, लातूर, जालना, सोलापूर या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे लाखो हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं आहे। अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे। तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही जोर धरते आहे। या संकटातून शेतकरी अद्याप सावरलेला नाही, मात्र आता राज्यावर चक्रीवादळाचे नवीन संकट ओढावले आहे। त्या दृष्टीने सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचं सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।